आज घराकडे जबाबदारी जाणीव झालेली आहे आणि अंमलदार सगळ्यांचे मी पहिले आभार व्यक्त करते. इतक्या मोठी जबाबदारी दिली आहे माझ्यावर, विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही ही मी तुम्हाला आज वचन देते आहे. आणि सांगायचं आहे की माझ्या मागे पूर्ण सगळे अंमलदार आहेतच, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर ते आमदार संजय कटोरे साहेब, ताई वारू, त्यांचं सगळ्यांचं पाठबळ, सहकारी प्रदीप पाटील साहेब, सदा मामा, या सगळ्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे विकासाचं काम आणि जो आमचं मिशन आहे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंमलात त्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे. मी आपल्या भाषणामध्ये एक महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे दर्जेदार काम अंबरनाथ शहरात पाहिजे तरच ते बिल पास होईल. त्याच्या आधी जे झालं ते आम्ही म्हणेन की झालेल्या गोष्टी परत होऊन द्यायच्या नाहीत आम्हाला, आणि जे काम चांगल्या प्रतीचं झालं, दर्जेदार झालं तर ते टिकून राहील. आणि आम्हाला ते काही शाश्वत विकास करायचा आहे, नुसतं विकास नाही तर शाश्वत विकास, जेणेकरून तो दीर्घकाळ टिकेल. म्हणून आम्हाला दर्जेदार काम अपेक्षित आहे. तुमच्या बॅनरमध्ये प्रत्येकाला लिहिलं गेलं होतं ना खाऊनी ना काय तुमचं आता यावेळेला नक्कीच मी नेहमी सांगते तर कुटुंब प्रमुख आपला जर स्ट्रिक्ट असेल आणि न खाणारा असेल तर खालचे जे आपले जे कुटुंबाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यावर थोडा तरी परिणाम होतोच. आणि मग 100% भ्रष्टाचार एका दिवसात शक्य नाही, पण हळूहळू का होईना हा आम्ही संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज सत्ता स्थापन होते आणि होणार आहे, आणि त्याबाबत काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो आणि इतर अपक्ष यांच्या सहकार्यातून एक नवीन आघाडी निर्माण होते. काय सांगेल याबाबत, काय बोलतात? आम्ही सगळे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहोत आणि जे आमचं मिशन आहे भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंमलात करण्याचं, विकसित अंमलात करण्याचं, त्या मुद्द्यावरच घेऊन आम्ही सगळे एकत्र आले आहोत आणि त्याच्या प्रकारचं आम्हाला काम करणार आहोत. काही भाषणात आपण आता म्हणाले खासदारांची देखील जे ड्रीम्स प्रोजेक्ट आहेत आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बदलापूरमधून खासदारांच्या ड्रीम प्रोजेक्टला जनकचऱ्याला विरोध केला जातोय, त्याकडे आपण कसं पाहतो? जे काय असेल ते डिस्कशन केलं जाईल आणि त्यांच्या डिस्कशनमधून, कारण की कसं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट डिस्कस करतो त्याच्यानंतर सोल्युशन मिळतं. तर तसंच मी सांगेन की ह्या विषयावर मी डिस्कशन करूनच निवड. आणि आज घराकडे जबाबदारी जाणीव झालेली आहे आणि अंमलदार सगळ्यांचे मी पहिले आभार व्यक्त करते. इतक्या मोठी जबाबदारी दिली आहे माझ्यावर, विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही ही मी तुम्हाला आज वचन देते आहे. आणि सांगायचं आहे की माझ्या मागे पूर्ण सगळे अंमलदार आहेतच, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर ते आमदार संजय कटोरे साहेब, ताई वारू, त्यांचं सगळ्यांचं पाठबळ, सहकारी प्रदीप पाटील साहेब, सदा मामा, या सगळ्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे विकासाचं काम आणि जो आमचं मिशन आहे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंमलात करण्याचं